सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि मी ब्लॉग आज एकटा स्टार्ट करतोय कारण की खाली फाल्गुनी लंचची तयारी करत आहे. लंच कोणाचं तर वन ऑफ द पार्ट म्हणजे एक पार्ट आहे आमच्या अभुनी मधला तो. आणि अभुनीला एकत्र येण्यासाठी तिची खूप मोठी मोलाची साथ आहे. आणि तिच्यामुळे मी फाल्गुनीला तिच्यामुळे भेटलो. ही माझी फेसबुक फ्रेंड होती, फाल्गुनीची क्लासमेट होती आणि त्यावरून आमचं असंच बोलणं झालं. त्यामुळे हिनेच सगळं मला सांगितलं अबाउट फाल्गुनी आणि असं तसं. म्हणजे तेव्हा आमच्या लव्ह स्टोरीला स्टार्ट झालेलं हिच्यामुळे, निकितामुळे. तिच्या लग्नात पण आम्ही गेलेलो, तुम्हाला ब्लॉग बघायला मिळाला असेल. विनायक आणि तिचं पण रिलेशनशिप मला वाटतं आमच्यापेक्षा जास्त 14-15 वर्षाचं वगैरे रिलेशनशिप आहे. सो आता तिचं फाल्गुनीने लंचसाठी बोलवलेलं आहे. सो जाऊन भेटतो. त्याआधी मी तुम्हाला दाखवतो अगरोचा फूड स्पा मसाजर, जो की खूप कन्व्हिनियंट आहे आणि घरच्या यूजसाठी खूप छान आहे. इकडे मी तुम्हाला दाखवतो, इकडे त्याचा टेम्परेचर सेट करायला दिलेलं आहे, पॉवर आणि बाकीचे काय मोड्स आहेत ते सगळे तिकडे दिलेले आहेत. स्पा करायचं आहे, मसाज करायचं आहे. हे रोलर आहेत मसाज करायला, स्पा करायला. हे फिरतात मस्त गोल असे. आणि याच्या बाजूला जे आहे ते आपलं टाचांसाठी क्लीन करण्यासाठी आहे ते पण. आणि हे पाणी आउट करण्यासाठी इकडे दिलेलं आहे तुम्हाला एक कंपार्टमेंट. मी आता तुम्हाला इकडे याच्यात पाणी टाकतो आणि मला जे काही मसाज करायचं आहे मी ते इथे मसाज करतो. इकडे मी टेम्परेचर सेट करतोय आणि फक्त मसाज चालू केलेला आहे. तर इकडे रोलर फिरायची स्टार्ट झालेली आहे. त्याचबरोबर मला ते टाचा साफ करायचे ते पण मी केलेलं आहे तिकडे. आणि याच्यानंतर मला स्पा करायचं तर मग मी तिकडे स्पाचं बटन दाबलं, ऑटोमॅटिक त्याच्यातून बबल्स स्टार्ट झाले आणि केलेलं आहे. आणि याच्यातून पाणी तुम्हाला ड्रेन आउट करायचं असेल तर इकडचं नॉब फक्त काढायचं आहे, पाणी ऑटोमॅटिकली सगळं ड्रेन आउट होईल आणि क्लीन होईल. मी ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही चेक करा. आणि घरच्या यूजसाठी खूप फायदेमंद आहे आणि लिंक जाऊन चेक करा एकदा. वेलकम. सो मॅडम आलेत व्हिएतनामवरून डायरेक्ट. बघ आपण व्हिएतनामला जाता जाता ती परत आली इकडे. परत जाणार आहे निकिता. हे बघ व्हिएतनामचं आलंय, हे बघ. नानू, ए नानू, नानू घे 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 घे. बघा बघितली, वाटते का ती फाल्गुनी तुला? हा बापरे, कसलं खोटं बोलते. तीच खरी सूत्रधार आहे आमच्या दोघांमधली. आम्हाला ही माझी फेसबुक फ्रेंड होती पहिले निकिता, आणि मग फाल्गुनी तिच्या अकाउंटमध्ये फाल्गुनीला बघितलेलं मी. लंबी स्टोरी आहे. शुभमच्या याच्यात बघितलेलं आणि तुला मी विचारलेलं तेव्हा. MTच्या इकडे, मग PL5 तिथे कट्ट्यावर. निकिता आवाज ऐकला का? हा 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 हा. निकिता आवाज ऐकला कायचा ज्ञानाचा कोणासार काय? शावडू, ए शावडू. मला नको शिकूस, मला काही जमणार नाहीये. यांना शिकव, मला आणि निशिताला शिकवायचं. तुमच्या रिलेशनशिपला किती वर्ष झाले? हे एक प्रश्न अजिबात विचारू नको, पण मला आठवत पण नाही. मला तर लग्नाचीच आठवत. किती लग्नात फॉलो करताय? हा का? 13 मे. हिला कसं लक्षात रे 13 मे? सगळी तुमचं एवढं सगळं लक्षात राहतं. 13 मेला मला हो बोलली ती रात्री. 13 मे, 21 ऑक्टोबर, सप्टेंबर रात्री बोलली मला. 13 मेला रात्री. कसं वाटलं तुम्हाला हे ऐकल्यानंतर? आता कळतंय कसं वाटत. काय स्टोरी सांग ना निकिता, सांग ना निकिता. एक पार्ट फाल्गुनी फॅन कमी कर. एक हे कमी कर ना, एक हे कमी कर ना फाल्गुनी. लोक विचारतात तुम्हाला लव्ह स्टोरी. हा म्हणून सांगतो फाल्गुनी एक हे कमी कर फॅन. सांगतो पण टाकणार. हा सांग काय झालेलं तेव्हा फर्स्ट टाइम तुझ्या सोबत भेटलेलं तेव्हा. सांग ना. हा ए थांब. हा काय? हा आणि आम्ही तिघं गेलेलो
आणि तेव्हा अभिनी काहीतरी असं रिंग नाही काहीतरी असं आणलेलं छोटस काहीतरी म्हणजे असं आर्चीज मधून मला वाटतं तेव्हा आर्चीज फेमस होता आपल्याकडे. आर्चीज आणि मग त्यांनी फाल्गुनीला दिलं ना. फाल्गुनी बोलली एव्हरी टाइम मी नाही घेणार असं काहीतरी बोललेली आणि मग ते तू मला दिलेलं आणि मग मी तिला दिलं पण तेव्हा पण ती नाही बोलली. मग मी तुला सेपरेटली भेटून की तू आलेलास आणि मग मी ते तुला दिलं परत तसं काहीतरी. तेव्हा नव्हतं चालू ना आमचं पण. नाही त्याच्यानंतर असं मला वाटतं नव्हतं चालू माहिती नाही आता. पण तेव्हा आय थिंक कसं उन्हाळाच होता रे. हो मे महिन्यात उन्हाळाच होता आणि तेव्हा आय गेस आमचं चालू होतं. मला असं वाटतं की चालू होतं जेव्हा कॅडबी मध्ये भेटलं. सो ही सगळी स्टोरी निकिताला माहिती आहे सगळी. त्याच्यानंतर मग मी सांगू शकतो कारण की आठवत पण नव्हतं आता कॅडबीचं मला आठवत नव्हतं म्हणून आम्ही लव्ह स्टोरी सांगत नाहीये. अरे म्हणजे काय काय आठवून जाऊन फाल्गुनी तर माहिती ना तुला काय तिला आठवतच नाही काय. मग त्याच्यानंतर खूप काय काय झालं आणि 6 महिन्यानंतर मला वाटतं फाल्गुनी मला हो बोलली. म्हणजे काय काय सांगू त्याच्यात पण मला फोनवर मी नंबर घेतलेला म्हणून सारखं सारखं फोन काय करतो कळतं का. अरे खूप काय. सो असेच खूप स्टोऱ्या आहेत तुम्हाला हळूहळू कळतील. निकिता जेव्हा भेटेल तेव्हा तुम्हाला स्टोऱ्या स्टार्ट होतील कारण की हीच सूत्रधार आहे पहिली स्टार्टिंग. मी ब्लॉग चालू करते चॅनल. हा लवकर निकिता लव्ह स्टोरी. बापरे फुल व्हायरल होशील युट्यूब निकिता. फुल व्हायरल होशील निकिता. सो आजच्या पाहुण्यांसाठी इकडे लंच प्रिपेअर केलेला आहे. पाहुणे आमचे व्हेज असल्यामुळे आणि इकडे आम्ही नॉनव्हेज असल्यामुळे आम्हाला नॉनव्हेज आहे. अरे वा. निकिता देखा सब कुछ आता है. मी आता लग्नानंतर नॉनव्हेज सोडून दिले. हा ना. स्टोरी ऑफ व्हिएतनाम नाही ग. चेतना खायचंय का तुला पण व्हिएतनामचं. हो आमच्या खालीच होतं ते. अरे हे दिलं ना 1 करोड जरी दिलं की जाऊन व्हिएतनाम फिरून या. नको पैसेच नको मला. नवऱ्याला व्हिडिओ कॉल नाही करत का तर तो घर बघायला नको म्हणून. परत नाही जाणार तू व्हिएतनामला. हा आपण जाऊया ना ट्रिपला जाऊया ना. ट्रिपला जायला काय प्रॉब्लेम आहे. व्हिएतनाम नको बाकी कुठेही. पण मला ना मी प्लॅन करून ठेवलेलं त्यांना मम्मी आल्यानंतर त्यांना जाणार असं काहीच झालं. मग आम्ही तर मराठीतच म्हणजे मराठी हिंदीतच बोलायचो कारण इंग्लिश बोललं तरी त्यांना कळत नाही. मग काय करणार. कैसे गिरेगा अंकल. मॅडम आता कधी येणार परत. लवकरच या. तुमच्या हसबंडला घेऊन या. विन्नूला. विनू तिकडे तो विन झाला आता. विन बोलतात का त्याला. तो पण विनच बोलतो. स्टारबक्सला आणि विनायक लिहिणार कोण एवढं ना. व्हिएतनाम वाला सरप्राईज. तुला युज होईल नंतर युज होईल. थँक्यू अभि. मेरे पास से नाही. परत या. हा ये परत. दादानी खेळणं घेतले. दादा कसं मारतो तू दाखव. बापरे दादा बघ किती उड्या मारतो. ऑडियन्स बघा इथे एंटरटेनमेंट दादा करतोय. दादा कर एंटरटेनमेंट. आणि दीदीला खेळ थोडस खेळ. नाव विचारलं तू दीदीला. नाव विचार लवकर. मजा येते का. मजा येते शाहू तुला. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.